सर, पाईल्सच्या संदर्भात तुम्ही आहाराविषयी काय सांगाल? फूड हॅबिट्स हा एक खूप मोठा टॉपिक आहे. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या टाळायला पाहिजेत, ज्या करायला पाहिजेत. याच्यावरती एक वेगळं लेक्चर सुद्धा घेता येऊ शकतं. याच्यामध्ये बेसिकली लोकांच्या आहारामध्ये फायबरचं जे प्रमाण आहे हे आजकाल खूप कमी आहे. सलाड्स नाहीये, जंक फूड जास्ती आहे, स्पायसी फूड्स जास्ती आहे. आणि त्याबरोबर बऱ्याचदा असंही बघण्यात आलंय की आजकाल सोशल मीडियावरती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डाएट्स अवेलेबल आहेत. वेट लॉससाठी एक डाएट आहे, ट्रान्सफॉर्मेशनसाठी कुठलं तरी डाएट आहे. ते जर योग्य न्यूट्रिशनिस्टकडनं तुम्ही घेत नसाल, योग्य कोचकडनं घेत नसाल, तर तुम्हाला हे आजार होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे लाईफमध्ये तुम्ही जो काही आहार घेत आहात त्याच्यामध्ये सगळ्याचं प्रमाण बॅलन्समध्ये असणं खूप गरजेचं आहे. याच्यासाठी फायबर्स बऱ्यापैकी खाल्ले पाहिजे. तुम्ही सलाड्स जेवढे तुम्हाला शक्य आहे तेवढे खाल्ले पाहिजे. प्रत्येक मीलमध्ये एक बाउल सलाड तरी तुम्ही घेतलं पाहिजे. त्याबरोबर तुम्ही लिफी व्हेजिटेबल्स, ग्रीन व्हेजिटेबल्स खूप खाल्ल्या पाहिजेत. आणि बाकी तुमचं नॉर्मल जे काही इंडियन ॲटमॉस्फिअरला, इंडियन वेदरला सूट होणारं जे काही फूड आहे ते फूड जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला त्रास होण्याचे चान्सेस कमी आहेत.